मुलांना दृष्ट लागली असेल तर उपाय, उपासना, श्लोक, स्तोत्र आणि मंत्र. नमस्कार, लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मुलांना दृष्ट लागली असता दृष्ट लागू नये म्हणून बाळाच्या गळ्यात काळा गोप बांधावा, गालाला तीट लावावी, हातात विभूती घेऊन रामरक्षा म्हणावी व विभूती बाळाच्या सर्व अंगाला लावावी. घरातील वृद्ध स्त्रिया त्या मुलांची मीठ मोहरीने दृष्ट काढतात. मुले शांतपणे झोपी जातात, परंतु काही वेळा साध्या मीठ मोहरीने दृष्ट निघत नाही. अशा वेळी त्याच्याच जोडीला एक तुरटीचा खडा घ्यावा, म्हणजे कशीही दृष्ट असली तरी लगेच निघते. 2 तांबड्या मिरच्या, चिमूटभर मोहरी, 11 मिऱ्याचे दाणे, 2 चमचे मीठ घेऊन पुढील मंत्र म्हणा. दृष्टनिष्ठ चांडळाची, भूताखेताची, आल्या गेल्याची, काळ्या माणसांची, गोऱ्या माणसांची, घरातल्यांची, दारातल्यांची, पारोशा केराची दृष्ट चुलीत पडो. 7 वेळा ओवाळून विस्तव असलेल्या चुलीत टाकावे. दर अमावास्येला घराच्या प्रवेशद्वारावरून 7 वेळा नारळ ओवाळून फोडावा. फोडलेला नारळ खाऊ नये. गायीच्या शेणापासून लहानशी पंती तयार करा व गुळाचा खडा, तेल, वाट टाकून पेटवून उंबरठ्यावर ठेवा. गायत्री मंत्र. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी गायत्री जप केल्यास आयुष्य वाढते, जीवनात शांती निर्माण होते आणि आरोग्य उत्तम राहते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शुचिभूत अंतःकरणाने किमान 108 वेळा जप केल्यास मनशांती मिळते. या मंत्रामुळे अनेक विधी लाभ होतात. जगातील आत्मघातकी प्रवृत्ती यामुळे नाहीशी करून विश्व विकासाची प्रेरणा देणारा गायत्री मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र या जगाच्या पाठीवर नाही. या मंत्रात पारमार्थिक संसारिक शक्ती असून विद्यार्थ्यांनी याचे पाठांतर केल्यास त्यायोगे मेंदूची वाढ झपाट्याने होते व स्मृती कायमची ताजी राहते. अनेक विद्यात यश मिळते, आत्मविश्वास आणि तेज वाढते. गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.